तर मित्रांनो इथे तुम्ही बघत आहे ना का पार्किंग एरिया शेगावचा. तो इथं सीन म्हणजे असं का नाही का असे नंबर ठेवून आहे ABCDEFGH पर्यंत. मी नाही का 5व्या वर्गामध्ये असताना पहिल्यांदा तीर्थस्थानामध्ये दर्शनासाठी आलो होतो, जे आमच्या शाळेची सहल आली होती. तर आता आपल्या पुढे जे महाप्रसादालय आहे, पुऱ्या मोठ्या जगाची सर्वात मोठी प्रसादालय आहे. सुप्रभात मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वनिकर स्वरूप या यूट्यूब चॅनलवरती. तर आत्ता आपण आलो शेगाव या ठिकाणी. तरी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण चिखलदरा हिल स्टेशन केलं होतं. चिखलदरा हिल स्टेशन केल्यानंतर आपण आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोहोचलो, जिथे की श्री गजानन महाराजांची समाधी स्थान आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हे ठिकाण किती सुंदर आणि कशा प्रकारे इथल्या गोष्टी आहे. तर ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. गणेश भाऊ, आपल्याला किती वेळात दर्शन होईल असं काही अनुमान लावू शकतो? काल आपण पाहिलं तर पार्किंग मध्ये खूप साऱ्या गाड्या आणि जेवण करायला लोक पण खूप सारे होते, तेवढे पण आज दर्शनासाठी येणार आहे. टाइम 8:30 वाजलेला आहे. आपल्या दर्शनाला जवळपास 10 ते 10:30 वाजणार. विकास भाऊ, मंदिर किती दूर आहे इथून? जवळपास आपला 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. आपली गाडी आहे, गाडी घेऊन जाते. आता गाडीवाल्या काढायला किती टाइम लागते का पार्किंग मध्ये लावून. सो आता निघूया इथून रूम वरून. आम्ही काल जेवणाचं वगैरे नाही का निवासस्थानामध्येच केलं, बट तिथं नाही का गर्दी असल्यामुळे आम्हाला रूम वगैरे नाही भेटली राहासाठी. तो आम्हाला एक नाही का लॉज करावं लागेल. लॉजवर आम्ही आमचे सर्व मित्र परिवार इथं थांबलो होतो आणि असं काहीतरी सीन आहे. बट वाटलं नव्हतं काय एवढी गर्दी वगैरे राहणार म्हणून. शनिवार रविवार असल्यामुळे आय थिंक खूप सारे लोक दर्शनासाठी आले आहे. सकाळचे आत्ता वाजले आहे 8:30 झाले आहे सकाळचे आणि ऊन सुद्धा निघले आहे चांगल्या प्रकारे. सो बघू आता समोर काय होते. आता बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे सकाळचं. आणि मंदिरातून काही जास्त दूर नाही, 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि मंदिराच्या जवळ अशी सुंदर अशी पार्किंग आहे. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मला थोडंफार सांगायचं आहे. तो आपण ते बघूया. आता आपली गाडी काढून राहिला इथं. विशाल भाऊ, काही 2 शब्द? काय नाही, आता आपण आहे ना गजानन महाराजांचं दर्शनाला जायचं का, दर्शन करायचं, बड्या जेवण करायचं का, नंतर मग आपल्या घराकडे आपला रवायचं. मित्रांनो, आपण नाही का आता पार्किंग मध्ये पोहोचलो शेगाव या तीर्थस्थानाच्या. सो आपण नाही का तुम्हाला थोडं पार्किंग बद्दल 2 शब्द सांगत आहे. ब्युटिफुल अशी पार्किंगचं व्यवस्था करून आली आहे शेगावच्या तीर्थस्थानामध्ये. तर चला मग बघूया इथं पार्किंग कशा प्रकारे आहे. बघा तुम्ही काय तर नमस्कार माऊली. आता आम्ही पोहोचलो आहे शेगाव या ठिकाणी. तुम्ही बघू शकता या सर्वांची तयारी झालेली आहे. तर आपण जाऊ आता मंदिराकडे दर्शनासाठी. त्या पहिले आपण तिकडे लावून घेऊ, नंतर मस्त नाश्ता करू. पहिले नाश्ता करू. तर मित्रांनो इथे तुम्ही बघत आहे ना का पार्किंग एरिया शेगावचा. सो इथं सीन म्हणजे असं का नाही का असे नंबर ठेवून आहे ABCDEFGH पर्यंत. आणि हर लाईन मध्ये अशा नाही का पार्किंगच्या सुविधा बनवली आहे. पार्किंग मध्ये नाही का सेन्सर लावून आहे. गाडी जिथं आपण समजा पार्क केली त्याच्यानंतर नाही का ती जागा बुक होऊन जाते. आणि पार्किंगचा जो पहिला जो आपण एंट्रीचा गेट राहते तिथंच पहिलं असं लिहून असं अवेलेबल सीटा किती आहे इथे आणि किती पार्क करून आहे गाड्याचं. तर बिलकुल सिस्टमॅटिक काम आहे. कोण्या माणसाची गरज नाही आहे. खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि असं खूप ब्युटिफुल असं हे आहे प्लेस. आणि हे भक्ती निवास आहे जिथं आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा मग तिकडे जाऊन आम्हाला रूम करायला लागली, कारण की इथं लोकांची खूप गर्दी असल्यामुळे नाही का रूम वगैरे भेटली नाही आम्हाला संध्याकाळी झोपासाठी. सो आम्ही ते जेवण करून सरळ नाही का एक रूम केली आणि तिकडेच निघून गेलो होतो आम्ही. तर मित्रांनो, आम्ही नाही का आता भक्ती निवास म्हणून निघलो आहे. भक्ती निवास निघाल्यानंतर आपण पुन्हा नाही का सिटीमध्ये पोहोचतो. सो इथून नाही का आता मंदिर आपलं जास्त दूर नाही आहे. हा जो परिसर मंदिरात आहे त्याचा छान असा करावा लागेल. सुंदर दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता नाही का भाविक भक्तांची गर्दी इथं सुद्धा खूप जास्त आहे. आम्हाला रात्री सुद्धा खूप लोक दिसले इथे. काल रात्री शूट नाही केलं कारण की जो कॅमेरा राहते मोबाईलचा याच्यामध्ये काही बरोबर रातच्यानं शूट करू शकत नाही. आणि मंदिर काही जास्त दूर नाही आहे. तसं इथून 5-10 मिनिटाचा रस्ता असेल. इथून पैदल गेलं तरी आपण त्या मंदिरामध्ये 5 मिनिटात पोहोचून जायला आपण. कसा हे जो भक्ती निवास आहे, भक्ती निवासाच्या बाहेरच नाही काय असे दुकान आहे असे छोटे छोटे जिथं आपण नाश्ता वगैरे करू शकतो. तर मित्रांनो, आम्ही मिसळ वगैरे घेतला इथं. टेस्ट खूप चांगले आहे दुकानामध्ये भेटते. हे नाही का मंदिराच्या स्टार्टिंगलेच राहते दुकान. आणि आमच्या बाहेर महाकाल नाश्ता सेंटर म्हणून आहे. आणि आमचे सर्व मित्र लोकांनी काय सर्वांनी मिसळ म्हणून घेतला. टेस्ट कशी आहे? बहुत भारी आहे दादा, बहुत भारी आहे. कशी आहे? एवढे भेटला आपल्याला.
तर ही आमच्या आजची सकाळची चहा आहे खतरनाक. तर हा गुळाचा चहा आहे. कसा आहे खतरनाक चहा, बिलकुल ब्युटिफुल. तर आता नाही का चाय वगैरे पिऊन दर्शनाच्या लाईनमध्ये लागून जाऊ. इथं नाही का ह्या मंदिरामध्ये काही गोष्टी ज्या आहेत फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याच मंदिरात घडतात, त्या आपण थोड्याफार जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मी नाही का 5व्या वर्गामध्ये असताना पहिल्यांदा या तीर्थस्थानामध्ये दर्शनासाठी आलो होतो, जे आमच्या शाळेची सहल आली होती. त्याच्यानंतर हा माझा दुसऱ्यांदा आहे, जे कितीतरी वर्षानंतर मी इथं आला आहे. आणि त्या काळापासून ते ह्या काळापर्यंत खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. तर सर्व गोष्टी आपण अनुभवूया आणि बघूया. चाय मी पितो थोड्या वेळामध्ये आणि आपण भेटूया थोड्या वेळात. A few minutes later. तर मित्रांनो, हे आहे मंदिराचं एंट्रन्स गेट. आपल्याला जायला गेलं आतमध्ये मंदिराच्या. इथं आपल्याला पूजेचं सामान, पेढे, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सर्व भेटून जाईल. आपल्या मंदिराच्या बाहेरच मिळतं. असे लहान लहान स्टॉल वगैरे लावून लोकांची दुकान आहे. आणि हा असा एंट्रन्स गेट खूप सुंदर असा मंदिराचं नाही का. मंदिराचं आर्किटेक्चर सुद्धा खूपच सुंदर आहे. चांगल्या प्रकारे कोरीव करून बनवण्यात आला आहे आणि पूर्ण सिस्टमॅटिक बनवलेलं आहे. सो आता आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे सर्व गोष्टी आहेत. आपण आतमध्ये पोहोचलोय. माझ्या मागे बघू शकता हा नाही का एंट्रन्स गेट आहे आपल्या मंदिराच्या. खूप असं भावी भक्तांची गर्दी आहे. तर सकाळपासूनच आय थिंक खूप सारे लोक दर्शनासाठी येऊन पोहोचले, कारण की दुपारनंतर आय थिंक खूपच जास्त गर्दी होईल. आज रविवार असल्यामुळे नाही का खूपच लोक दर्शनासाठी आले आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी आहे खूपच. आम्ही सर्वसुद्धा आता आमचा मित्र परिवार आम्ही दर्शनासाठी जाऊन राहिला. सो मंदिरात आपण थोड्या वेळामध्ये पोहोचून जाईल आता. 2 hours later. मला वाटलं मित्रांनो नाही का जवळ दर्शनाचं असेल, पण आपल्याला नाही का खूप दुरून दुरून असं मंदिराच्या भोवताला नाही का गल्ल्या गल्ल्या बनवून आहे, जिथून आपल्याला दर्शनासाठी जायला लागणार आहे. सो बिलकुल कन्फ्युजिंग गल्ल्या आहे या. इथून गेलं का दुसऱ्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीत. पण खूपच नाही का वेगळीच मजा येऊन झाली आहे दर्शन घ्यायसाठी. आणि 2 तास लागते. 2 तास अजून 2 तास लागते. 3 तास झाले, अजून 2 तास लागते. असे नाही का माझ्या मागाच्या जागोजागी कूलर लावणं बिलकुल असं खतरनाक व्हेंटिलेशनसाठी. खूपच सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. हा जो तुम्हाला लाईन दिसत आहे ना, इथून नाही का अशी मागापर्यंत लाईन आहे. तर ह्या लाईनीमध्ये नाही का 2 ते 3 किलोमीटर आपल्याला चालासाठी लाईनमध्ये लागायला लागते. बट नाही का तुम्हाला जर पाय वगैरे दुखले तर असं नाही का बसायला व्यवस्था वगैरे बनवून आहे. आणि इथे बिलकुल थंड लागत असते. सगळीकडे नाही का व्हेंटिलेशन सुविधा करून हे असं AC वाले आहे, हेवाला AC वाला आहे, हेवाला AC वाला आहे. सब नाही का AC वाले भरून आहे. थंड गार लागते. बहुत मजा येऊन राहिली आहे. सो मित्रांनो, आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे. तर मंदिराच्या आतमध्ये नाही का शूटिंग घेण्यास सक्त मनाई आहे. बट त्याच कारणामुळे नाही का शूट केलं नाही आहे. रूल्सचं चांगलंच पालन करावं लागते आपल्याला. कसं आहे, सर्व गोष्टी बरोबर राहण्यासाठी आपण सुद्धा पालन करणं आवश्यक होतं. काय म्हणलं, जे तुम्ही बघू शकता आता आपल्या पुढे जे महाप्रसादालय आहे ते पुऱ्या मोठ्या जगाची सर्वात मोठी प्रसादालय आहे. म्हणजे पुऱ्या देशाची एक म्हणजे सर्वात भंडार म्हणजे खाण्याचा भंडार म्हणजे हे शेगावचं संस्थान आहे. तर मित्रांनो, आपण दर्शन घेऊन आल्यानंतर नाही का आपल्याला सर्वात मोठी गोष्ट पाहायला मिळते महाप्रसाद. सो इथं नाही का दर्शनासाठी आलेले लोक नाही का खूपच आपण जेवण करायचं म्हटलं नाही का खूपच लोकांची गर्दी आहे पाहायला. तर आता नाही आपण समजायचं महाप्रसादाचा नाही महाप्रसाद आपण घ्यायचं जर सांगतो म्हणलं तर आपल्याला बहुत उशीर होते. सो आम्ही नाही का बाहेर जेवण करतो, कारण की आज शनिवार रविवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे. तो नंबर लागायला नाही का खूप वेळ लागून जाईल महाप्रसादासाठी. तर आता आम्ही बाहेर निघत आहोत. धन्यवाद मंडळी. असेच आपले आभार राहू द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.